नमस्कार. 12 सप्टेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. आज शनिवारी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळले. 5ही रुग्ण यावल शहरातील, तर यावल येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी देखील कुटुंबासह कोरोना बाधित. थोरगावन गावात 48 वर्षीय शेतकऱ्याची विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या. यावल ग्रामीण रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ऑक्सिजन पाईपलाईनचे लोकार्पण. यावलला एक देश एक राशन कार्ड योजनेअंतर्गत जनजागृती पोस्टरचे तहसीलदारांच्या हस्ते अनावरण. पिळोदा खुर्द गावात जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे, रहदारीस अडचण. यावलला डेबुजी यूथ ब्रिगेडची तालुका कार्यकारिणी निवड, तालुकाध्यक्षपदी पवन खर्चे. यावल येथील प्रभाग क्रमांक 2 मधील इस्लामपुरा भागातील समस्या सोडवा, नगरपालिकेकडे मागणी. कोरोनात बिघडलेल्या अर्थव्यवस्थेतून शेती व शेतीशी निगडीत उद्योगच बाहेर काढतील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे यावलला IDBI बँककडून कर्ज वितरण मेळाव्यात प्रतिपादन. शहरातील रहिवासी तथा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेवरील चालक कोरोनामुक्त, गावात नागरिकांनी केले स्वागत. अखिल भारतीय गुजर देवसेना जिल्हा संघटक महामंत्रीपदी साकळी येथील मोहन बळगुदर यांची निवड. दहिगाव शेतात शिवारात आढळलेला एका अजगरला सर्पमित्राने दिले जीवदान. कोरोनाविरुद्ध लढा देताना बाधित झालेले पोलीस निरीक्षक कोरोनामुक्त होऊन पुन्हा कर्तव्यावर हजर. तर माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाला यावल तालुक्यातील साकळी गावातून सुरुवात. नमस्कार. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलेले आहे. या ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना दररोज ऑनलाईन शिक्षणासोबतच ॲक्टिव्हिटीसुद्धा दिली जात आहे, जेणेकरून विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही. तसेच ज्या पालकांना या मोफत ऑनलाईन शिक्षण उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, पूर्णवाद नगर, फैजपूर रोड, यावल येथे संपर्क साधावा. संपर्क 86 69 06 47 26, 83 29 56 59 60, 97 66 07 75 78. धन्यवाद. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज शनिवारी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 5 रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण यावल शहरातील असून विशेष म्हणजे कोरोना योद्धा म्हणून कार्य करणाऱ्या एका आरोग्य सेविकेचं संपूर्ण कुटुंबच यात बाधित झालेलं आहे. आज शनिवारी सायंकाळपर्यंत जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयातून प्राप्त अहवालानुसार यावल तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णसंख्या वाढून 1072 झाली. हे सर्व रुग्ण यावल शहरातील आहेत. यात विशेष म्हणजे कोरोना योद्धा म्हणून आरोग्य विभागात व ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या एका आरोग्य सेविकेला कोरोनाची बाधा झाली असून त्यांचं संपूर्ण कुटुंबच कोरोना बाधित झालेलं आहे. शहरातील पूर्णवाद नगरमध्ये रहिवास असलेल्या आरोग्य सेविकेच्या कुटुंबातील 38 वर्षीय इसम, 32 वर्षीय महिला, 17 वर्षाची मुलगी आणि 13 वर्षाचा बालक असे हे 4 कोरोना बाधित झालेले आहे. तेव्हा ते लवकरच कोरोनामुक्त व्हावे अशी अपेक्षा आरोग्य विभागाकडून वर्तवली जात असून त्यांना तातडीने कोविड केअर सेंटर येथे उपचाराकरिता हलवण्यात आलं आहे. त्यांच्यासोबतच शहरातील एक धनगर वाड्यातील 35 वर्षीय महिला हे देखील बाधित आढळली आहे. आज सायंकाळपर्यंत यावल शहरात 5 कोरोना बाधित आढळल्यामुळे यावल तालुक्यातील रुग्णसंख्या वाढून 1072 झाली आहे. यामध्ये यावल शहरातील 109, फैजपूर शहरातील 142 तर ग्रामीण भागातील 821 रुग्णांचा समावेश आहे. नमस्कार. सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यावल का निवडावी? कारण आमच्या स्कूलमध्ये नवनवीन शिक्षण प्रणाली व उपक्रम आत्मसात करून नवीन प्रयोग केले जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना मिळते. असाच एक नवीन उपक्रम आमच्या स्कूलमध्ये घेण्यात येत आहे, तो म्हणजे ऑनलाईन प्रथम घटक चाचणी. ही चाचणी MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन अशी असणार. जसे MTS, नवोदय व इतर स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात तशाच पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येईल.
तालुक्यातील थोरगाव येथे एका 48 वर्षीय शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. ही घटना शनिवारी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास उघडीस आली. मयत शेतकऱ्याचं नाव संभाजी सुकलाल पाटील असे आहे. थोरगाव तालुका यावल येथील रहिवासी शेतकरी संभाजी सुकलाल पाटील वय 48 हे शनिवारी आपल्या राहत्या घरी होते. सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी बाहेरून घरी परतल्या तेव्हा त्यांनी पाटील यांना विषारी द्रव्य प्राशन करून मृतावस्थेत बघितलं. तेव्हा याबाबत त्यांनी तातडीने यावल पोलिसांना माहिती दिली व त्यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांनी शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. मयत संभाजी पाटील यांनी आत्महत्या का केली हे अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी नापिकीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. याबाबत यावल पोलिसात योगीराज पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार सिकंदर तडवी करीत आहे. मयत यांच्या पश्चात म्हातारे आईवडील, पत्नी, 2 मुले असा परिवार असून रात्रीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम देखील आता प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणार असून ज्या पद्धतीने यावल तालुक्यात विविध लोकप्रतिनिधींनी दायित्व दाखवत ऑक्सिजन पाईपलाईनचे काम लोकसहभागातून केले हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजन पाईपलाईनच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत आहे. तेव्हा रुग्णांना ऑक्सिजन आवश्यक असल्यामुळे ऑक्सिजनची व्यवस्था ग्रामीण रुग्णालयामध्ये व्हावी म्हणून प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी आयसोलेशन कक्ष लोकसहभागातून उभारण्यात यावा असं आवाहन केलं होतं. 13 जुलै रोजी त्यांनी हे आवाहन केलं होतं. त्यांना प्रतिसाद देत लोकप्रतिनिधीसह विविध मान्यवरांनी विविध संघटनांनी 3.25 लाखाचा निधी जमा केला व यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये 30 बेडचं ऑक्सिजन व्यवस्थेचं काम या ठिकाणी करण्यात आलं व ऑक्सिजन पाईपलाईन या ठिकाणी टाकण्यात आली. तेव्हा या ऑक्सिजन पाईपलाईनचं लोकार्पण आज शनिवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर BN पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप पटोडे, जिल्हा परिषदेचे गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, यावलच्या नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी, पंचायत समितीच्या सभापती पल्लवीताई चौधरी, बाजार समितीचे सभापती मुन्नाभाऊ पाटील, तहसीलदार जितेंद्र कुवर, गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत बऱ्हाटे, यावल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरुजित चौधरी, पंचायत समितीचे गटनेता शेखर सोपान पाटील, सरपंच समाधान पाटील, विकास पाटील, ग्रामसेवक PV तळेसह मान्यवरांची उपस्थिती होती. तेव्हा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजन पाईपलाईनचं लोकार्पण करण्यात आलं. तेव्हा या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूर्यकांत पाटील, नानासाहेब घोडके, अधिपरिचारिका नेपाली भोळे, आरती कोल्हे, सुमन राऊत, पिंटू बागुल आदींनी परिश्रम घेतले. तेव्हा आता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजन पाईपलाईनच्या लोकार्पणानंतर रुग्णांना येथे ऑक्सिजनचा लाभ दिला जाणार आहे. महामारीच्या मुळे जिल्ह्यावरती जो प्रसंग आपल्यावरती जो आला होता, या प्रसंगामधून कोविडचे जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना आपल्या तालुक्याच्या ठिकाणीच त्यांना उपचार व्हावे यासाठी ग्रामीण रुग्णालय यावल येथे ऑक्सिजन पाईपलाईन व्हावी अशा पद्धतीचा मनोदय व्यक्त करून आज हा कार्यक्रम आपण आयोजित केला. या कार्यक्रमाप्रसंगी वेळ खूप झाला असल्यामुळे सर्वांचे नाव न घेता आदरणीय व्यासपीठ केला दाब देऊन या मान्यवरांनी रोख स्वरूपात 1.5 लाखाची मदत दिलेली आहे. तसेच कोविड केअर सेंटरला 2 गिझर सुद्धा गरम पाण्यासाठी सरपंच संघटनेच्या वतीने देण्यात आलेले आहे.
यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती यावल यांनी सुद्धा 11,000 रुपये रोख स्वरूपात दिलेले आहे. सभापती महोदयांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाच्या हस्ते हा सत्कार स्वीकारायचा आहे. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार चौधरी यांना विनंती आहे की त्यांनी हा सत्कार पाटील तुषार पाटील. आमचे तहसीलदार साहेब दिवस रात्र काम करत आहेत. केव्हाही रात्री बेरात्री कुठल्याही पेशंटच्या संदर्भात केव्हाही फोन करा, कायम तत्पर. आणि आमचे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे सरपंच बंधू ज्या दिवशी आपली इथे मीटिंग झाली सुरुवातीला तोरबोले साहेब आणि आपले तहसीलदार साहेब यांनी सांगितलं की आपल्याला इथे मीटिंग घ्यायची आहे. या संदर्भात आपल्या रुग्णालयाला आपल्याला पुढे रुग्णांची संख्या वाढल्यानंतर बेडची कमतरता होईल आणि ऑक्सिजन आपल्याला कमी पडू शकेल, म्हणून आपलं रुग्णालय आपल्याला अद्ययावत करणं आहे आणि त्यात ऑक्सिजनची सुविधा करायची आहे. त्यासाठी व्यापारी वर्ग, आपले सरपंच बंधू तसेच बाकी इतर नगरसेवक वगैरे यांची एक मीटिंग घेतली सरांनी. आणि तेव्हा सरांनी सांगितलं, आपला त्यावेळेसच त्यांची दूरदृष्टी त्याच्यामध्ये दिसून येत होती की आपल्या पुढे हा जाऊन रोग इतका वाढणार आहे की आपल्याला कुठेच जागा पेशंटला ऍडमिट करायला राहणार नाही आणि ऑक्सिजनची कमतरता भासेल. म्हणून आज आपण करून इतके दिवस झाले, आज कमतरता भासायला सुरुवात होईल असं वाटल्यानंतर लगेच उद्घाटन ठेवणार याचा तर लोकार्पण सोहळा त्यांनी अरेंज केला. बरोबर टाईमवर आले. साहेबांनी सांगितलं की मी 12 वाजेला यावलला येणार. बरोबर 12च्या अगोदर साहेब यावलमध्ये येऊन पोहोचले. मी साहेब आपलं यावलच्या वतीनं, यावल तालुक्याच्या सर्व नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद सुद्धा देतो की जिल्ह्यामध्ये जे कोविड जास्तीत जास्त फैलवण्याचं काम होत होतं, तो पसरत होता, त्यांचं मुस्कावण्याचं काम आपण आपले सर्व सहकारी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी करता याचा मला या ठिकाणी आनंद आहे. आपण नायवीला आला, नायवीला सुद्धा सरपंच परिषदेचे आणि यांनी मदत केली आणि तिथे ऑक्सिजन पाईपलाईन सुरू झाली. मला आनंद याचा आहे की त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष या तालुक्याचे लोकप्रिय आमदार रमेश आपले श्रीदादा चौधरी हे होते. या ठिकाणी तिथे हजर होणार होते, परंतु ते मुंबईला असल्यामुळे ते हजर होऊ शकले नाही. पण त्यांनी या चांगल्याशा कार्यक्रमाला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. मी साहेबांना विनंती आहे की आपण नावीला ऑक्सिजन पाईपचं उद्घाटन केलंच आहे आणि त्याच्या 2-3 दिवसामध्ये त्या कोविड सेंटरचं आपल्या आरोग्य लोक आहेत त्यांच्यासाठी उपयोग झाला. सगळ्या व्हिडिओ तहसीलदार आपले SDO त्यांची मीटिंग झाली आणि आपण घरोघरी जाऊन सरपंच असतील, तिकडे लोकप्रतिनिधी असतील, जेडपी सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी जाऊन आपण आपले जे सिनियर सिटीजन्स आहेत प्रत्येक घरात किंवा ज्यांना काही व्याधी आहेत त्यांना तिथे म्हणजे त्यांचं सर्वेक्षण करून त्यांना जर आपण आपली सुरुवातीच्या काळातच काही लक्षण आढळल्यास किंवा काही असल्यास त्यांची प्रक्रिया सुरू करून त्यांची ट्रीटमेंट सुरू करून त्यांना लवकरच या कोरोनाच्या महामारीपासून लांब ठेवण्याची प्रक्रिया जर आपण सुरू करणार आहोत. त्याच्यात सरपंच संघटना म्हणा किंवा आपले पंचायत समिती सदस्य माध्यमातून जातील आणि त्यांना रुग्ण अजून चांगल्या पद्धतीनं बरं होण्याचं आपलं जे प्रमाण आहे तर निश्चितपणे वाढेल. आपलं नियोजन हेच आहे की दर 20 किलोमीटर 30 किलोमीटरच्या टप्प्यावर जर ऑक्सिजन उपलब्ध असेल सेंट्रल ऑक्सिजन पाईपलाईनच्या माध्यमातून तर निश्चितपणे जे लोक सिरियस होऊन मग त्यांना जळगावला किंवा इतर ठिकाणी रेफर करावं लागतं तर ती गरजच येऊ नये. कारण या कोविडमध्ये असं पाटील साहेबांनी सांगितलं की एकच ऑक्सिजन आहे ते म्हणजे औषधं जे आहे ऑक्सिजन. हे बाकी सगळे जे इंजेक्शन वगैरे आहेत ते सगळे सपोर्टिव्ह आहेत आणि ते प्रत्येक पेशंटला लागतील असंच नाही. ज्यावेळेस इंजेक्शन नव्हते तेव्हा सुद्धा मार्च एप्रिलमध्ये कोविडचे पेशंट फक्त ऑक्सिजनच्या बळावर बरे झालेले आहेत आणि ते आजही होऊ शकतात. इंजेक्शन तर फक्त एक सपोर्टिंग भाग झाला, परंतु वेळेत जर ऑक्सिजन दिला तर त्यासाठी आपल्याला सगळी ही यंत्रणा उभारायची आहे. अर्थात आज आपण सगळ्या दात्यांनी जे काम केलं ते निश्चितपणे वाखाणण्यासारखं आहे. सरपंच संघटना असेल, शेतकी संघ असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि वैयक्तिक लोकांनी त्यात सहकार्य केलेलं आहे. आपल्या काही ग्रामसेवकांनी त्यात मदत केलेली आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून आणि यांना सगळ्यांना जोडून जो दुवा आपला प्रशासनातला आहे
भानसाहेबांनी आता जे काम केलं आपण सगळे जाणूनच आहे. त्याचप्रमाणे आपले तहसीलदार असतील, गटविकास अधिकारी, चीफ ऑफिसर या सगळ्यांनी एक प्रशासकीय नेतृत्व देऊन या लोकांना सगळ्यांना एकत्र करून आजचं आहे जे आहे हे अस्तित्वात आणलेलं आहे. यात आपल्या सगळ्यांकडनं एक 2 अपेक्षा अजून व्यक्त करतो. एक शिवसाहेबांनी सांगितलं की माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानामध्ये आपल्या सगळ्यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. आताच मला आपले जिल्हा परिषद सदस्य सोनवणे सर दाखवत होते की त्यांच्याकडे जे टीम सर्वेक्षणाची आली होती त्यांनी त्यांच्या वडोदे गावामध्ये सगळ्यात पहिले स्वतःचं सर्वेक्षण करून घेतलं आणि त्याची सुरुवात केली. तर अशा पद्धतीनं जर आपल्या सगळ्या जिल्हा परिषदेचे, नगरपालिकेचे पदाधिकारी, पंचायत समितीचे पदाधिकारी किंवा सरपंच आणि ग्रामपंचायत स्तरावरचे सगळे आपले जे पदाधिकारी आहेत त्यांनी जर स्वतःचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून एक दूत म्हणून काम केलं तर निश्चितपणे सामान्य लोक पण सुद्धा त्यात न घाबरता समोर येतील आणि स्वतःचं सर्वेक्षण करून घेतील. काही मागे दादा. यावल येथे वन नेशन वन रेशन योजना म्हणजे अर्थात एक देश एक रेशन कार्ड योजना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने व त्याची जनजागृती करण्याच्या दृष्टीने पोस्टर जनजागृतीचं अनावरण करण्यात आलं. तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या उपस्थितीमध्ये पोस्टर अनावरण करून विविध शासकीय कार्यालय आणि मोक्याच्या ठिकाणी ते लावले जात आहे. 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय अन्न सुरक्षा दिवस साजरा केला जात असून वन नॅशन वन रेशन ही योजना कार्यान्वित झाली आहे. तेव्हा या योजनेसंदर्भात पोर्टेबिलिटीद्वारे लाभार्थ्यास कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात त्याच्या हक्काचे धान्य मिळणार आहे. लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक रेशन कार्डशी संलग्न करणे त्यासाठी आवश्यक असून त्यानंतरच त्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तेव्हा या पोर्टेबिलिटी संदर्भातील जनजागृती पोस्टरचे अनावरण तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या हस्ते केल्यानंतर विविध शासकीय कार्यालय व मोक्याच्या ठिकाणी ते लावण्यात आले. याप्रसंगी गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील, नायब तहसीलदार RD पाटील, पुरवठा निरीक्षक अंकिता वाघमळे, सखावत तडवी, अशोक नेवे, CG बारेला सह आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील पिळोदा खुर्द गावात जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला मोठ्या प्रमाणात काटेरी झोपे वाढले आहेत. परिणामी गावात ये जा करणाऱ्या दुचाकीधारकासह रहदारीस मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. तेव्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या या काटेरी झुडप्यांना हटवण्यात यावे अशी मागणी होत आहे. पिळोदा खुर्द तालुका यावल या गावात जाणारा रस्ता खूपच अरुंद आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला असलेली काटेरी झुडपे खूपच वाढली असून ती झुडपे थेट रस्त्यावर आली आहे. परिणामी रस्त्यावरून ये जा करताना या काटेरी झुडपांचा रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. दुचाकीधारकसह पायी जाणाऱ्या व इतर वाहनातून ये जा करणाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तेव्हा रस्त्याच्या कडेला असलेले हे काटेरी झुडपे छाटून टाकावे व रस्ता मोकळा करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरात नुकतेच डेबुजी यूथ ब्रिगेडची बैठक पार पडली. यामध्ये तालुका शाखेची स्थापना करण्यात आली व कार्यकारिणी निवड करण्यात आली. यात तालुका अध्यक्ष म्हणून पवन राजू खर्चे
याची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्ष म्हणून विकी संजय बाविस्कर, तर कार्याध्यक्षपदी राज बाडू ठाकरे यांची निवड करण्यात आली. सदरील बैठक व निवड प्रक्रिया डेबुजी यूथ ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राहुल रामकृष्ण वरणकर, नाशिक विभागीय सचिव हर्षल नामदेव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. तेव्हा नवनियुक्त या सर्व पदाधिकाऱ्यांकडून सामाजिक कार्य, समाजातील तरुण व विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परता दाखवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तेव्हा या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं विक्की मोरे, लखन ठाकरे, सुधीर चांदेलकर, गौरव चांदेलकर, अमोल ठाकरे, भूषण बोरसे आदींनी अभिनंदन केले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील इस्लामपुरा भागातील विविध समस्या सोडवण्यात याव्या अशी मागणीचं निवेदन शुक्रवारी प्रभागातील नागरिकांनी नगरपालिकेत दिले आहे. तेव्हा सदर प्रभागातील समस्या तत्काळ सोडवल्या नाही तर नागरिकांच्या वतीने नगरपालिकेसमोर उपोषण केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. शहरात प्रभाग क्रमांक 2 मध्ये इस्लामपुरा परिसर आहे. इस्लामपुरा भागातील विविध समस्या संदर्भातील एक निवेदन शुक्रवारी नगरपालिकेत देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की या प्रभागात 25% विकास कामे झाली आहेत. आज रोजी या प्रभागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. तर या प्रभागातील सांडपाण्याचा निचरा करण्याकरिता गटारी देखील व्यवस्थित नाही आहे. पूर्वीच्या ज्या गटारी होत्या त्या खराब झाल्या असून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर येत आहे. त्यातून दुर्गंधी पसरत नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेव्हा या भागातील समस्या सोडवण्यात याव्या असे मागणीचं निवेदन शेख अझहर, शेख अकील, शेख बशीर, शेख इसाक, तयाक सय्यद, शेख अकबर, शेख कालू, शेख वजीर, शेख इक्बाल, वसीम मंसूरी, शेख रहमान, आसिफ शाह, शेख इरफान सह नागरिकांनी दिले आहे. तेव्हा तातडीने सदरील समस्या सोडवल्या गेल्या नाही तर नगरपालिकेसमोर उपोषण केले जाईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. आज 11 तारीख बरोज़ जुम्मे के रोज़ वार्ड नंबर 2 इस्लामपुरा से हम सब नागरिक एक नगर पालिका के अंदर हमने सीओ साहब को एक मेमोरेंडम दिया और सभी ने ये मांग की हमने कि वार्ड नंबर 2 इस्लामपुरा के अंदर इस कदर हालत ख़राब है कि रोड के अंदर गड्ढे पड़ गए. 4 साल से वार्ड के अंदर कोई काम नहीं हुआ और काम भी हुआ तो हमारी गलत दिशा भूल की गई. तो हम नगर पालिका से और प्रशासन से ये मांगनी करते हैं कि हमारे रोड गड्ढे जल्द से जल्द बनाए जाए. यहाँ पर बहुत लोगों को तकलीफ हो रही है और इसके ऊपर जो लोग ध्यान नहीं दे पा रहे हैं, यहाँ के नगर सेवक, उनसे गुजारिश है कि इसके ऊपर मोहल्ले के ऊपर ध्यान दिया जाए और काफ़ी 2 नंबर वार्ड के मसले मसाइल है उसको हल किया जाए. और हम नगर पालिका से हमने एक निवेदन करते हैं कि अगर ये वार्ड का काम जल्द से जल्द नहीं किया गया तो यहाँ पर कोई बच्चा गिरता है, यहाँ पर किसी को कुछ नुकसान होता है तो उसका जानी माली नगर पालिका और नगर सेवक जवाबदार रहेंगे. और अगर ये काम जल्द से जल्द नहीं शुरू होता है तो एक उपोषण यहाँ पर नगर पालिका के बाहर हम आंदोलन करेंगे. मदरसे के 200 बच्चे अब कट करते नहीं सकते के लिए क्या बोलते बोल तुम्हारे प्रति. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बिघडलेल्या अर्थव्यवस्थेतून जर कोणी बाहेर काढण्याचे कार्य करेल ते म्हणजे शेतकरी आणि पशुपालन क्षेत्र आहे. तेव्हा या दोघा क्षेत्रांना अर्थसहाय्य करून त्यातून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीचा एक चांगला प्रयत्न नाबार्डच्या माध्यमातून बँका करीत आहे. याच अनुषंगाने शेतकऱ्यांना केले जाणारे कर्ज वितरण हे शेती व शेतीशी निगडीत उद्योग बळकट करतील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. ते नाबार्ड व IDBI बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. शनिवारी येथील तहसील कार्यालयामध्ये नाबार्ड व IDBI बँकेच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना व पशुपालकांना कर्ज वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात
3,08,00,000 रुपयाचं कर्ज वितरण करण्यात आलं. सदर कर्ज वितरण जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते व त्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले की कोविडची मर्यादा लक्षात घेऊन आपण आपल्या अर्थव्यवस्थेतील कणा असलेल्या शेती व शेतीशी निगडीत व्यावसायिकांना कर्ज वितरण करीत आहात. हा एक चांगला उपक्रम आहे. एकूणच बिघडलेल्या अर्थव्यवस्थेत एक चांगलं सकारात्मक हे कार्य असून कोरोनाच्या महामारीत शेती उद्योग वगळता सर्वच उद्योगधंद्यांची तारांबळ उडाली असून ग्रामीण भागातील शेती उद्योग सक्षम करण्यासाठी उचललेले हे पाऊल अर्थव्यवस्थेला बळकट करणारे आहे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजित राऊत होते तर त्यांच्या हस्ते 3,08,00,000 रुपयाचे कर्ज वितरण करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर BN पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप पडोळे, जिल्हा परिषदचे गटनेता प्रभाकर आप्पा सोनोने, नगराध्यक्ष नौशाद मुबारक तळवी, पंचायत समितीचे सभापती पल्लवीताई चौधरी, बाजार समितीचे सभापती मुन्ना भाऊ पाटील, तहसीलदार जितेंद्र कुवर, गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे, यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला, IDBI बँकेचे क्षेत्रीय प्रमुख प्रफुल्ल अपराजित सह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक यावले यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल शाखेचे अधिकारी अमित वझे, जुबली बारा, श्रीपाद पुंडे, अजय सातकर सह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. दीपप्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. जिल्हाधिकारी राऊत साहेब, एक छोटीशी जोड प्रतीक म्हणून काम करते, थोडासा का होईना पण अंधार दूर करते. दीपप्रज्वलन होत आहे. कार्यक्रमाची सुरुवात जळगाव रिजनचे रिजनल हेड आणि डेप्युटी मॅनेजर श्री प्रफुल्ल कुमार अपराजित सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अपराजित सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नाबार्डचे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर श्रीकांत झांबरे साहेब यांचं स्वागत श्री पुंडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. संकल्पना घेऊन म्हणजे आपल्या भजनसाठी उभे आहे. मी त्यांचा खरोखरच कौतुक करतो आणि आभारी मानतो. जसं लीड बँकेचे जे बोलले की एक यावल एक रत्नापैकी एक रत्न आहे या तालुक्यातला आणि इथले शेतकरी आणि इथल्या महिला सुद्धा खूपच हे असतात. तसं पाहिलं तर मी नेहमी मागचा हा यावलचा माझा तिसरा दौरा. मागे मी बोललो होतो की इथलं वातावरणीय बदल जे आहे त्यामुळे शेतकरी हा सगळ्यात जास्त रिस्कमध्ये असलेला ग्रुप आहे आणि शेतकऱ्यांची या वातावरणीय बदलाला सामोरे जाण्यासाठी ती रेझिलियन्स क्षमता आहे, जी त्यांची कॅपॅसिटी आहे, ते कसे सामोरे जातील यांच्या आपल्याला त्याची क्षमता मांडणी करायची आहे. आणि क्षमता मांडणीमध्ये नाबार्ड म्हणा, IDBI म्हणा किंवा इतर बँक म्हणा यांनी त्यांना आर्थिक सहाय्य करणे, तांत्रिक सहाय्य करणे किंवा मार्गदर्शन करणे हे फार महत्त्वाचं आहे. वाटतं की ती माझी जबाबदारी आहे की सगळ्यात पहिले त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. एक की कोविडच्या या संसर्गाच्या काळामध्ये जेव्हा आपण म्हणतो की लग्नांवरती रिस्ट्रिक्शन आहे, ते अंत्यविधीमध्ये 20 लोकांपेक्षा जास्त येऊ नका, इतर कार्यक्रम करू नका, मग हा कार्यक्रम आपण का घेतला? तर याचं कारण याचं आहे की जसं पाटील साहेबांनी सांगितलं, जसं LDM साहेबांनी सांगितलं की शेती आणि पशुपालन हे असे विषय आहेत की हे कोविड किंवा कशासाठी थांबू शकत नाही. आपण असं नाही म्हणू शकत की ठीक आहे कोविड आहे मी 3 महिने शेतात उत्पन्न घेणार नाही, नंतर बघू. मग सीझन चालला जातो, खरीप हंगाम आता संपत आलेला आहे, पावसाचं नियोजन असतं, सगळ्या इतर निविष्ठांचं नियोजन असतं. त्यामुळे या गोष्टी जर कोविडसाठी थांबत नसतील तर शेतीसाठी पूरक ज्या सगळ्या सोयीसुविधा आहेत, मग ते बियाणं असतील, खतं असतील, इतर गोष्टींचा पुरवठा असेल आणि विशेषत्वाने कर्ज पुरवठा, या गोष्टीसुद्धा थांबवणं शक्य नाही. आणि त्याचमुळे आपण हा कार्यक्रम सगळे कोविडचे नॉर्म्स जे असतील, सगळे जे नियमावली आहे ते फॉलो करून घेण्याचं ठरवलं. कारण याचा शेवटी आपल्याला कोविडमधनं बाहेर येणारी सिस्टम कुठली आहे, बाकी सगळी अर्थव्यवस्था आज खूप प्रचंड प्रमाणावरती स्ट्रगल करत आहे, परंतु शेती आणि शेती आधारित जे इतर आपले घटक आहेत, जसं पशुपालन असेल, मत्स्य व्यवसाय असेल, हेच घटक आपल्याला या कोविडच्या दुष्टचक्रातनं अर्थकारणीय दृष्टीनं बाहेर काढणार आहेत. त्यामुळे यांच्यावरती विशेष फोकस म्हणून आपण हा कार्यक्रम ठेवला.
दुसरं हे की पीक कर्ज मेळावा शक्यतो खरीप हंगामाच्या सुरुवातीला किंवा मध्येच असतो, मग संपता का, तर हा फक्त पीक कर्ज मेळावा नाही आहे, तर पशुपालन जे की वार्षिक ऍक्टिव्हिटी ही दर महिन्याला आपलं पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय या गोष्टी सुरू असतात, तर हेच जास्त आपल्याला प्रमोट करायचं आहे. त्यामुळे जरी आता खरीप हंगाम संपत असला आणि पीक कर्जाचा विषय आता तसा बऱ्यापैकी कव्हर झाला असला तरी सुद्धा जे किसान क्रेडिट कार्ड आपल्याला पशुपालकांना द्यायचे आहेत, त्या दृष्टीने आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि जसं म्हटलं गेलं की यावल तालुक्यामध्ये विशेषतः 2 गोष्टींमध्ये खूप चांगला स्कोप आपल्याला आहे. एक म्हणजे इथं मत्स्य व्यवसाय आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बळकट करता येईल. कालच आमच्या मला सचिवांचा पुन्हा कुमार सरांचा की जळगावमध्ये भरपूर स्कोप आहे. म्हणजे जर महाराष्ट्राचे कोस्टल डिस्ट्रिक्ट किनारी पट्ट्यातले कोकणातले जिल्हे वगळले तर कदाचित 2-3 जिल्हे असतील त्या जळगाव एक आहे की जिथं जे इनलँड फिशरी म्हणतो आपण, अंतर्गत मत्स्य व्यवसाय आपल्याकडे, कारण डॅम्स आणि इरिगेशन सिस्टम एवढ्या चांगल्या आहेत की त्याला आपण खूप चांगलं काम करू शकतो आणि त्या फिशरीच्या केसेस वाढवाव्यात अशा त्यांनी सूचना दिल्या. आणि त्या अनुषंगाने आपण निश्चितपणे यावल असेल, रावल असेल, सगळ्या जिल्ह्यामध्ये हे नियोजन करतो. दुसरा महत्त्वाचा स्कोप आहे की आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपले जे आदिवासी बांधव आहेत ज्यांना वन हक्क कायद्याच्या अन्वये वनपट्टे मिळालेले आहेत, त्यांना सुद्धा या सगळ्या सुविधा म्हणजे वनपट्टाधारक आणि आपला सातबाराधारक शेतकरी याच्यात तसं बघितलं तर बँकांनी कुठंच फरक करण्याची गरज नाही. या दोघांना सारख्या प्रतीच्या निविष्ठा आणि सगळे इनपुटच्या आहेत कर्जासहित मिळायला पाहिजे. त्यामुळे माझं थोडंसं बँकांना एक असं आव्हान आहे, एक विनंती आहे की आपण विशेषतः आपल्या ज्या सातपुड्याच्या पट्ट्यातले बांधव आहेत ज्यांना वनपट्टे मिळालेले आहेत त्यांच्यासाठी एक विशेष मोहीम घ्यावी. आपल्या ब्रांचेस असतील, इतर बँका आहेत, या सगळ्यांनी जर फॉरेस्ट राईट ॲक्टमधले वनपट्टे धारकांना आपण जर कर्ज उपलब्ध करून देण्याची मोहीम घेतली तर निश्चितपणे त्या सगळ्या आपल्या बांधवांच्या जीवनशैलीमध्ये खूप सकारात्मक बदल होईल. आणि ते ऑलरेडी त्यात खूप मेहनत घेतात, परंतु त्यांना आपला एकदा सपोर्ट मिळाला की मात्र अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये आपण त्यांचा पण विकासासाठी हातभार लावू शकतो. ओके, नेक्स्ट. यानंतर यावल शाखेचे ग्राहक श्री ईश्वर वामन पाटील. श्री ईश्वर वामन पाटील यांना बँकेने 2,42,000 रुपये पीक कर्ज दिलेलं आहे. मंजुरी पत्र जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते. पाटील शाखा यावल. यानंतर मेसर्स शरद इंडस्ट्रीज. मी विनंती करतो याचं प्रोप्रायटर यांनी कृपया मंचावर यावं. यावलकरची तिथे. ओके. ज्याला IDBI बँक यावल शाखेने कोविड प्रभावित इंडस्ट्रीला पुनरुज्जीवन देण्यासाठी 7 लाख रुपये कर्ज दिलेलं आहे. महिला बचत गट शाखा यावल. यानंतर मी DDM साहेबांना विनंती करतो की पुढचं बचत गटाचं मंजुरी पत्र त्यांनी प्रदान करावं. समर्थ महिला बचत गट शाखा यावल. यानंतर श्री नरेंद्र दाभोळे शाखा भालू. यानंतर श्री संजय काशीनाथ पाटील साखरेचे मोठे पेय उत्पादक आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं सर्वांचे मंजुरी पत्र ते स्वीकारत आहेत. यानंतर श्री देवीदास पाटील शाखा साखर. श्री देवीदास पाटील शहरातील रहिवासी तथा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका 108 वरील 28 वर्षीय चालक हा कोरोनाबाधित झाला होता. तेव्हा त्याच्यावर कोविड केअर सेंटर फैजपूर येथे उपचार करण्यात आले व हा चालक अर्थात कोरोना योद्धा
शुक्रवारी सायंकाळी कोरोनामुक्त होऊन घरी परतला. तेव्हा शहरात आल्यावर शहरात त्याचं स्वागत करण्यात आलं. यावेळी भाजपचे युवा मोर्चा तालुका सरचिटणीस व्यंकटेश बारी, भूषण फेगडे, सागर पाठक सह नागरिकांची उपस्थिती होती. कोरोना योद्धा म्हणून कार्य करणाऱ्या या रुग्णवाहिकेवरील चालकाचा यावेळी सर्वच नागरिकांनी स्वागत केले. तालुक्यातील साकडी येथील रहिवासी मोहन बळगुजर यांची अखिल भारतीय गुजर देवसेनेच्या जळगाव जिल्हा संघटक महामंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. सदर नियुक्ती अखिल भारतीय गुजर देवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलीप केशवजी पाटील यांनी केली. त्यांची या पदावर झालेल्या नियुक्तीबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षाताई खडसे, आमदार गिरीश महाजन, हिरालाल चौधरी, पंचायत समितीचे उपसभापती दीपक पाटील, साहेबराव बळगुजर, सौभाग्यवती मंगला बळगुजर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तालुक्यातील दहिगाव शेतशिवारात आढळलेल्या एका अजगराला सर्पमित्राने जीवदान दिले. शुक्रवारी दहिगाव गावातील शेतकरी छगन पाटील यांच्या शेतात एक अजगर आढळला होता. तेव्हा हा अजगर शेतात असल्याचे निदर्शनास येताच पाटील यांनी गावातील सर्पमित्र अजय बाळू अडकमोल, शेखर अडकमोल यांना बोलावून घेतले. तेव्हा या दोघं सर्पमित्रांनी सुरक्षितरित्या या अजगराला पकडलं व त्यास नंतर त्यांनी सुरक्षितरित्या जंगलात जाऊन सोडून त्याला जीवदान दिले. तब्बल 12 फुटाचा हा अजगर होता. तर अडकमोल यांनी आजवर 100हून अधिक विविध प्रजातीचे साप आणि नाग पकडून त्यांना जीवदान दिलेले आहे. थांबजा भाऊ तिकडेच. अरे किती चालला इतका चिकला, इथला जोरात. इंडियन प्रॅक्टिकल पायथन. यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवळे यांनी काल शुक्रवारी रात्री आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. कोरोना योद्धा म्हणून लढा देत असताना ते स्वतः कोरोनाबाधित झाले होते व सोबत त्यांचं कुटुंब देखील कोरोनाबाधित झालं होतं. त्यांचे कुटुंब व ते 14 दिवस पूर्वीच कोरोनामुक्त होऊन घरी आले. त्यावेळेस नागरिकांनी त्यांचं भव्य असं स्वागत केलं होतं. आता क्वारंटाईनचा हा संपूर्ण कालावधी पार पाडल्यानंतर त्यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार पुन्हा घेतला आहे. तेव्हा शुक्रवारी रात्री भव्य दिव्य स्वरूपाचं स्वागत त्यांचं पोलीस ठाण्यात करण्यात आलं. अनेकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुन्हा एक नवीन उमदीने कार्य करण्याच्या शुभेच्छा दिल्या आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाला साकडी तालुका यावल या गावातून सुरुवात करण्यात आली व नागरिकांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र पाटील उर्फ छोटू भाऊ यांच्या हस्ते करण्यात आले. साकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती कवडीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील 50 वर्ष वरील वयोगटातील व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांचं सर्वेक्षण करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त गावातील 50हून अधिक वर्ष वयोगटातील नागरिक किती, त्यांच्या आरोग्यासंदर्भातील सध्याची स्थिती काय याची माहिती प्रशासनाला होणार आहे. तेव्हा या उपक्रमाप्रसंगी बाजार समितीचे माजी संचालक विलास नाना पाटील, आरोग्य सेविका मालती चौधरी, आरोग्य सहाय्यक संजय पारदी, सलाउद्दीन शेख, आरोग्य सेविका व स्वयंसेवक मिलिंद जंजाळेसह आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.